काय राव दशावतार बघितलं का? नाही का? एका मिनिटात रिव्ह्यू जाणून घेऊ. तर स्टोरी चालू होते बाबुली मिस्त्री म्हणजे दिलीप प्रभावळकर, गावातील स्मार्ट पण थोडं हट्टी व्यक्तिमत्व ज्याचं जगणं म्हणजे कोकणातलं लोकनाट्यच. पण खरी मजा सुरू होते त्याचा मुलगा माधव म्हणजे सिद्धार्थ मेनन आणि त्याची वंदना म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर यांच्या प्रेमकथेतून नॉनस्टॉप नोकझोक ड्रामा. दशावतार म्हणजे फक्त लव्ह स्टोरीज नाही, या कुटुंबातील जनरेशन गॅप, ट्रेडिशन विरुद्ध मॉडर्न विचार, कोकणातील लोकनाट्य, खूप सुंदर व्हिज्युअल्स, कोकणातील सुंदर हिरवीगार वाडी, दशावतारी नाटकाचं ग्रँड व्हिज्युअल्स, साज ते प्रफुल्लचंद्र यांचं पॉवरफुल बॅकग्राऊंड स्कोर जसं की गुजबम्स गॅरंटेड. पण काही सीन्स लांबवट आहेत, थोडंफार सेकंड हाफ प्रिडिक्टेबल आहे, पण तरी लोकल फ्लेवर, ॲक्टर्सची ॲक्टिंग हे तुम्हाला चिटकवून ठेवते. फायनल बोलायचं झालं तर दशावतार फक्त सिनेमाच नाही तर कोकणाची माती, नाटकाची परंपरा आणि थोडीफार कांताराची वाईट पण आहे.